श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या 15 एप्रिल रोजी महाराजांची पुण्यतिथी आहे. तर पुण्यतिथीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून अभिषेक व पूजा करावे. दत्त महाराजांच्या मूर्तीला किंवा फोटोला पंचामृत अभिषेक करावा. गंध, अक्षता आणि फुले, विशेषतः जास्वंद किंवा पिवळे फुले अर्पण करावेत. ग्रंथाचं पूजन करायचं असतं. गुरुचरित्र पोथीची पूजा करून शेवटचा अध्याय 52वा वाचावा. आरती श्री दत्ताची आरती आणि घालिंग लोटांगण म्हणावे. व्हिडिओमध्ये पुढे आपण सर्व सांगताविषयी माहिती बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर घरी आपण पारायण केलं असेल 7 दिवसाचं, तर येणाऱ्या 15 एप्रिल रोजी महाराजांची पुण्यतिथी आहे. तर पारायणाची सांगता ही 7व्या दिवशी करायची आहे. 8व्या दिवशी ही दत्त जयंतीच्या वेळेस आपण पारायणाची सांगता करतो, तर यावेळेस 15 तारखेला सांगता करायची आहे. तर गुरुचरित्र पारायणाची सांगता 7व्या दिवशी करणार आहोत. आणि नैवेद्य किती करायचे, काय बनवायचं आहे नैवेद्यामध्ये, हे जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आपण गुरुचरित्र पारायण केलं आहे, तर शेवटच्या दिवशी आपण 4 नैवेद्य करायचे असतात. 4 नैवेद्य हे दत्त महाराजांना, स्वामी समर्थांना आणि कुलदेवताला आणि ग्रंथांना असे 4 नैवेद्य आपल्या बनवायचे असतात. नैवेद्य काय बनवायचं आहे हे आपल्यावरती अवलंबून असतं. तर आपण साधा वरण भात, श्रावणी घेवड्याची भाजी आपण नैवेद्य म्हणून करू शकतो. आणि नैवेद्याच्या दिवशी आपण पुरणाची आरती करायची असते. तर 21, 11 किंवा 9 हे आपण पुरणाच्या आरत्या करत असतो. पुरण करून आपण त्याच्यात असे डॉट करून आपण फुलवाती ठेवायचे आहे आणि पुरणाच्या आरत्या करायच्या असतात. त्यानंतर आपण आरती करून नैवेद्य ठेवून आपण त्या नैवेद्याचं काय करायचं बरं, हे जर तुम्हाला माहिती नसेल तर 4 नैवेद्य ठेवून आपण आरती केल्यानंतर ते नैवेद्य पोथीचा नैवेद्य आपण स्वतः ग्रहण करायचा. गाय जर असल्यास तर गाईला नैवेद्य द्यायचा आणि बाकीचे नैवेद्य आपण घरातल्यांनी खाल्ले तरी चालतात. हा नैवेद्य आपण कोणालाही बाहेरच्यांना देऊ नये. त्या दिवशी आपण जोडपं जेवू घालायला पाहिजे. जोडपं शक्य नसल्यास तर तुम्ही सवासीन लेडीजसुद्धा एक जेवू घालू शकतात, तिची ओटी भरू शकतात आणि अशा पद्धतीने आपण सांगता करू शकतो. तर या दिवशी आपण खीर, पोळी आणि वरण भात आणि घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य करू शकतो, दाखवू शकतो. तर तुम्ही 7 दिवसाचं पारायण केलं असेल तर नक्कीच अशा पद्धतीने आरती नैवेद्य करा आणि तुमची पारायणाची सांगता अतिशय छान पद्धतीने आणि साध्या सोप्या पद्धतीने करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.